तुम्ही दररोज राक्षसी स्नान तर करत नाही ना? कारण शास्त्रानुसार सकाळी 8 वाजल्यानंतर केलेलं स्नान राक्षसी स्नान मानलं जातं. पण खरंच यामागे काय कारण आहे? चला जाणून घेऊया. आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्नानाचे 3 प्रकार सांगितले आहेत. ब्रह्ममुहूर्तातील स्नान देवतुल्य, सूर्योदयापूर्वीचं स्नान मानव स्नान आणि उशिरा केलेलं स्नान हे राक्षसी प्रवृत्ती वाढवणारे. पण असं का? कारण सकाळी सूर्योदयाच्या वेळी वातावरणात सत्वगुण जास्त असतात. सूर्य उगवल्यानंतर शरीरातील जैविक ऊर्जा ही सक्रिय होत असते. त्यावेळी स्नान केल्यानं शरीर आणि मन प्रसन्न राहतं, आळस दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. पण जर आपण खूप उशिरा उठलो तर शरीरात जडत्व, आळस आणि नकारात्मकता वाढते. म्हणूनच याला राक्षसी असा प्रतिकात्मक शब्द वापरला गेलाय. याचा अर्थ असा नाही की 8 नंतर अंघोळ केली तर तुम्ही राक्षस होता, तर तो एक संदेश आहे. लवकर उठा, लवकर स्नान करा आणि दिवसाची सकारात्मकतेनं सुरुवात करा. लक्षात ठेवा, आपला दिवस कसा जाईल हे आपल्या सकाळवर ठरत असतं. आजपासूनच प्रयत्न करा सूर्योदयाच्या आधी किंवा कमीत कमी 8च्या आधी स्नान करण्याचा. एवढंच नाही तर ब्रह्ममुहूर्त ते सूर्योदय हा काळ देवांचा मानला जातो. असं मानलं जातं की यावेळी देव, ऋषी आणि सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर अधिक प्रमाणात सक्रिय असते. सूर्योदयानंतर शरीर शुद्ध करून स्नान केल्यास आपल्यावर देवी देवतांचीही कृपा होते आणि दिवस मंगलमय होतो. काही ग्रंथांमध्ये असंही सांगितलं जातं की उशिरा स्नान केल्यास आळस, नकारात्मकता आणि दारिद्र्यही वाढतं. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलंय, सूर्योदयापूर्वी स्नान, आयुष्यभर कल्याण. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही एकच सांगतं, योग्य वेळेवर स्नान म्हणजे आरोग्य आणि ऊर्जा. तुम्ही किती वाजता आंघोळ करता